नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो. मंडळी, चला बघूया आजच्या या दिवसामध्ये काय काय पाहायला मिळतं ते बघूया. कालच गावी आलो आहे आणि बोललो जर आपली हळद लावलेली आहे ते बघून येतो. तर आता हळदीकडे जातो आहे. बघूया हळदीमध्ये काय प्रोग्रेस आहे, काय ते समजेलच आपल्याला. तसेच गावी आता लावणं काही काहींचे झालेले आहेत आणि काही काहींच्या आहेत, एका दोघांच्या. भात शेती काही कोणी जास्त केले नाही. तर बघूया, कोणाची लावणी असेल तर ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता सध्या गावचं वातावरण असं आहे पावसाळ्यातून. काल खूप पाऊस पडला, नदीला मासे वगैरे चढले होते, पण पाऊस असल्यामुळे मग काय जास्त मासे कोणाला पकडता नाही आले. तर असं हे गावचा वातावरण सगळं आहे. गावी बघा फक्त पक्ष्यांचाच आवाज होतो. सगळी अशी वाट स्वच्छ केली आहे, हे नाही तर खूप तिकडं गवत असते या साईडला. तर गावातल्या माणसांनी सगळं वाट साफसफाई केले. हे आमचं समाज मंदिर. तर आता मी वरूनच चाललो आहे. इथे पण हळद लावली आहे ताईने, बघूया हळद कशी झाली. नाही बघा, गावचा खावा भेटला आहे. किती खर्चटलं आहे. आता ते दगडावरनं पडलो, या इथून आलो तर ह्या दगडावर पाय दिला आणि ह्या सगळा दगड पडला इथे. कशी जखम झाली, थोडं खर्चटलं आहे. तर असं गावी आल्यावर काही ना काहीतरी होतंच. इकडे ताईने हळद लावलेली मागे, बघितली असेल तुम्ही. हे बघा, हे कदाचित हे तूर आहे. तूर आला असं वरती. इकडून बिया टाकल्या होत्या मी इथे. ते काही इथे एकच उरले वाटतं. आणि हे बघा, हे असे कंद दिसतात. मग आता ह्याच्यावरती माती सगळी ओढून घ्यायला लागेल साईडची. इकडे पण मी तूर टाकले होते. ते काय इकडे झाडामध्ये सगळे आहेत, त्याच्यामुळे काही दिसत नाही. गवत बघा किती वाढले पावसातून. ह्या सगळ्या किड्या असतात तिकडच्या, ते सगळ्या मग हे आंबा वगैरे असतं त्याची नवी पालवी वगैरे येते, ते मग पाली खाऊन टाकतात. पालवी बघा वरती दिसते तुम्हाला, हे सगळ्यात किडी येतात. मागे रातांबीचं झाड लावलं होतं. ते बघा असे बांधून ठेवले होते. आणि ते आंब्याचं झाड लावलं होतं. मंडळी, आता चाललो आहे मी डॉक्टरकडे नायरीमध्ये. थोडं अंग वगैरे कडमडून आलं आहे आणि सर्दी आणि खोकला आहे. त्याच्यासाठी मग नायरीत डॉक्टर आहे, तर तिच्याकडे चाललो आहे. तर बघूया नायरीमध्ये काय काय पाहायला मिळतं ते. आता इकडे बघा, तुम्ही दाखवतो तुम्हाला. सगळे लावणी वगैरे लावून झाले. लावणी वगैरे पण मोकळे झालेत. आता रिलॅक्समध्ये. मित्रांनो, गावी पाऊस पडतोच आहे मध्ये मध्ये, बारीक बारीक. त्या दिवशी तो खूपच पडला होता. तेव्हा मी मुंबईला होतो, म्हणजे आमच्या साईडचा जो कसबा मार्ग आहे तो बंद झाला होता आणि गाड्या वगैरे पण सगळ्या बंद झाल्या होत्या. तर मी मुंबईवरून आलो तेव्हा बघूया रस्ता बंद नसला पाहिजे. आता परत तिथं अडकायला आहे, पण नाही. आम्ही आलो त्या दिवशी पाऊस नव्हता. मग
थोडं सुक्यानं झालो, घरी आल्यानंतर पडला, पण आता गावी पाहिजे पाऊस, गावण्या वगैरे असतात काय त्यांचं, झालं पाहिजे. गावचं वातावरण बघू शकता किती थोड्या दिवसात श्रावण महिना चालू होईल. सो आल्हादायक वातावरण आहे गावी, सगळी ग्रीनरी दिसते आपल्याला. आणि इथे मागे या बंधाऱ्याचं काम चालू होतं, पाणी बघा किती फास्टने येतं, फोर्सने येतं. हा बंधार तुटला होता. बघा असं फक्त बांधलेलं आहे. नदीला पाणी बघा किती पावसातून वरून जे सगळं पाणी येतं ते ह्याच नदीला येतं. पाण्याचा प्रवाहसुद्धा बघा किती जोरदार आहे. यंदा जर हे केलं नसतं तर हा पूर्ण रस्ता वाहून गेला असता. गावात सगळा शुकशुकाटच आहे, नायरी गाव. तर त्याला तुम्हाला दाखवतो, आमच्या एकच डॉक्टर आहे आमच्या इथे. आयुष्यमान भारत म्हणजे उपकेंद्र आहे, पण ते काय चालू नसतं, असं बुधवारचं वगैरे चालू असतं. हा बघा नायरीमध्ये हा त्यांचा दवाखाना आहे इथे. आणि ते संध्याकाळची 4 ते 6 काहीतरी असतात ते, आणि सकाळची ते फणसवण्या साईडला असते. तर पहिले त्यांची हे वडील चालवायचे इकडे दवाखाना, त्याच्यानंतर मग त्यांनी चालू केलं इथे. बघूया माणसं आहेत काय. एकच डॉक्टरवरती अवलंबून राहायला लागतं. बघा साईश क्लिनिक म्हणून. तर त्याला मित्रांनो झालं आता, काय गर्दी एवढी नव्हती, मी एकटाच होतो. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्यात आणि सिरप दिलं आहे खोकल्यासाठी. बघूया का फरक पडतो त्याच्याने. तर चला परतीच्या प्रवासाला लागलो आहे. पाऊस आहे बारीक बारीक, बघा बारीक बारीक पाऊस आहेच. तर मंडळी आता दुकानातून काहीतरी खाऊ घेतला आहे. तरी 3 जण आहेत, त्यांना बाहेर आलो की खाऊ घ्यायलाच लागतो. म्हणजे मागत नाहीत ते, पण आपल्याला वाटतं की बाबा जावं खायला घेऊन. म्हणजे त्याच्यामुळे पाठवणार यांच्याकडून थोडंसं खाऊ घेतलं आहे. काय दुसरं सांगितलं नाही त्यांनी आणायला, त्याच्यामुळे काय आणलं नाही मी. महिला तर कामाच्या सुटल्यात, काम करून नाहीत कामाला येतात त्या. आणि आता संध्याकाळी मग असे परतीचा प्रवास चालू होतो त्यांचा. आमच्यावाडीतल्या खूप साऱ्या महिला कामाला जायच्या पहिल्या, परंतु आता मग ते मुंबईला गेल्यामुळे मग 1-2च वाडीत आहेत अशा कामाला जाणार आहे. कारण त्यांचं मुंबईला कोण नाही, त्याच्यामुळे मग ते कामाला गेले तरी काय हरकत नाही. ते थोडं त्यांचा हातभार लागतो खर्चाला वगैरे.